माऊलींच्या स्वागतासाठी जसं काय निसर्गाने स्वतःच आपलं गोल रिंगण विठ्ठलाभोवती घातलं आहे. तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारते तुमचं वारी स्पेशल ब्लॉग मध्ये स्वागत करते. तर आज वारीचा चौथा दिवस. आम्ही पुण्याहून सासवडकडे दिवेघाट मार्गे निघालो. पहाटेपासूनच वातावरण भक्तिमय झालं होतं. प्रत्येकाच्या ओठावर एकच नाम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊलींच्या आगमनासाठी ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रंगबेरंगी फुलांचे आरास, भगवे ध्वज, सुंदर स्वागत कमानी आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं हास्य प्रत्येक दृश्य मनात कायमचं कोरलं गेलं. मध्ये मध्ये आम्हाला इतरही पालख्यांचे दर्शन मिळत होते. दिवेघाट चढायला सुरुवात होताच संपूर्ण घाट भगव्या रंगाने न्हावून निघाला. हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत होते. कुणी फुगड्या खेळत होते, तर कुणी हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, होती ती फक्त विठ्ठल भेटीची आस. डोंगर, वारा आणि भक्ती सगळंच एक वेगळाच आनंद देत होतं. दिवेघाटातला आमचा अनुभव खूपच वेगळा होता. दिवेघाटात पोहोचलो आणि अचानक सर्वांच्या नजरा एका दिशेने फिरल्या. समोर असलेल्या भव्य विठ्ठल मूर्तीवर सूर्यकिरणाने अगदी गोलाकार तेजस्वी रिंगण तयार केलं होतं. जणू सूर्याने सत्ता विठुरायाच्या चरणी वंदन केलं होतं. तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. अंगावर रोमांच उभे राहिले, मन भरून आलं आणि नकळत हात जोडले गेले. हजारो वारकऱ्यांनी एकाच वेळी विठ्ठल विठ्ठल असा गजर केला आणि संपूर्ण देवघाट भक्तीच्या महासागरात बुडून गेला. विठ्ठलाची ही किमया मी मन भरून पाहिली. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर प्रत्येक पावलागणिक मिळणारा अनुभव आहे. भक्तीची ऊर्जा आणि आयुष्यभर मनात जपून ठेवा असा प्रवास आहे. तसं तर काही कारणामुळे हा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला आहे, पण असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा आणि कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर यापुढे पाहत राहा वारी स्पेशल ब्लॉग मध्ये वारीचे आणि विठ्ठलाची वेगवेगळी किमया आणि माझा वारीचा अनुभव. तोपर्यंत रामकृष्ण.